विनोद घोसाळकर हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामधून इच्छुक असून त्यांना तिकीट दिलं तर ते 100% निवडून येतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय। जागा वाटपामध्ये ही जागा खळखळ न करता काँग्रेसला सोडण्यात आली आहे असं सुद्धा राऊतांनी स्पष्ट केलं। विनोद घोसाळकर यांना काँग्रेसनं पंजाबवरती लढण्याची ऑफर दिलेली आहे, मात्र घोसाळकर यांना ढकललं तरीही ते जाणार नाहीत असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। मागणी आहे ती जागा शिवसेनेनं तिथे आम्ही विनोद घोसाळकर यांना काम करण्यासंदर्भात लोकसभेचं आम्ही त्यांना उद्धवजींनी त्यांना गो अहेड दिलं होतं, पण अचानक काँग्रेसने त्या जागेची मागणी केली। आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही कोणतीही खळखळ न करता ती जागा काँग्रेसच्या यादीमध्ये टाकू, पण ती जागा परंपरेनं ही शिवसेनेची आहे। दैसर बोरिवली हा जो भाग आहे तिथे जर शिवसेना जागा लढणार असेल तर 100% त्या जागेवर आम्ही विजय प्राप्त करू, हे आम्हाला माहिती आहे। असं होणार नाही। विनोद घोसाळकरांना ढकललं तरी ते जाणार नाहीत। विनोद घोसाळकर असतील, आमचे अमोल कीर्तीकर असतील, या जागांविषयीचे वाद सुरू आहेत। हे आमचे जे लोक आहेत पक्षाचे, अमोल कीर्तीकरांवर प्रचंड दबाव आहे ईडी आणि सीबीआयचा आताही, की तुम्ही शिवसेनेची उमेदवारी घेऊ नका। हे ईडी आणि सीबीआयचा दबाव आहे, म्हणजे भाजपच्या शाखांचा दबाव आहे, आणि तुम्ही दुसऱ्या बाजूने लढा। पण अमोल कीर्तीकर म्हटले मला तुरुंगात टाकलं तरी मी लढत राहीन। विनोद घोसाळकर म्हटले नाही, मी शिवसैनिक आहे, शिवसेना उमेदवारी देणार असेल तरच।